हा आहे आउटर एरिया. आता माईक इथे लावलाय मी, तर माझा आवाज येतोय की नाही काय माहिती. इथून हा आहे बाहेरचा एरिया भक्त निवासचा. एकदम छान आहे आणि दोन्ही साईडला पायऱ्या आहेत आणि मध्ये असं थोडस सेटअप टाईप आहे. आम्ही निघालोय. तिथे फुल पार्किंग आहे या बाजूला. द होल पार्किंग. आणि इथे वॉचमॅन दोन्ही साईडला सिक्युरिटी आहे. मी बाहेर जाऊन ऑटो पण आरामात मिळून जाते. आम्ही लोक आता निघालोय की फटफट रेडी होऊन मामाकडे जायला. आई कसं जायचं? चालत जायचंय? इथे तुला वाटतं रिक्षा भेटेल? रिक्षा मिळते ना. तुला पण लाव माईक. माईक हा फर्स्ट टाइम इथे कॉलरला लावलाय. आवाज येईल की नाही कोणाच ठाऊक. बट इथे एवढी शांतता नाही की नॉर्मल फोन मध्ये रेकॉर्डिंग करते आवाज येईल. गोळा शांत. तुला वाटतं इथे भेटेल? हा इथे रिक्षा येईल ना. थांब इकडेच. नो साइन ऑफ रिक्षा टिल हिअर. कुठे चाफा? चाफा. आहे तर सुंदर. बघा इथे स्ट्रेट रस्ता आहे आणि हे भक्त निवासची बिल्डिंग आहे. आणि तो गेट आहे. तुम्हाला एंटर करायचं, तुम्हाला त्या गेट मध्ये एंटर करावं लागेल. आणि दिस इज द बिल्डिंग. ही आहे भक्त निवासची. झाली आहे एसटी. नाही थांबणार, इथून जाणार आहे आम्ही लोक. बघूया काय सीन आहे. कोणती आहे? सो जास्त येईल. काय माहिती बाईक. आपण जाऊया का हो पुढे? रिक्षा मला वाटत नाही जाऊ शकत पुढे. हा वाजता इथूनच जाऊया. उन्हात बसणार. पण एसटी बघून दुटी करून उचललं तर आपण जाणार आहोत ना. चल फटफट. ऊन खूप लागतंय रे. किती वाजले? 4:20 झाली. 4:20? आता 3 वाजलेली. 3:20 झाली. हात काढ खांद्यावरचा. सपोर्ट घेऊन चालायला हेल्प केली पाहिजे तुम्हाला. हा सुजला आहे त्यांचा पाय. पिशवी द्या इकडे. गाडीत बसून होतो ना. बघू. तो कमी सुजलाय, तो जास्त सुजलाय. ठीक आहे, आईस पॅक लावून ठीक होऊन जाईल. दुखतो का आता? दुखत नाही ना. मग ते बसून बसून होत आहे. 2 दिवस. तर तिथे कोणी एक पण रिक्षावाला नाही ना, मग त्याला माज आला. हा पण 150 रुपये जरा जास्त नाही झाले? मग खूप जास्तच झाले जरा. तिकडून पण तेवढेच येणार बघ आता निघताना. नाही इथून 150 रुपये. ओ भाई साहब, काय ऊन लागतंय. ह्या उन्हामध्ये व्लॉग करणं डिफिकल्ट. कोणतरी घर बांधते इथे. घर बघ. आई कमल बघ. कोमल घर बघ. चला आता पुढे नंतर कंटिन्यू करूया. बाय बाय. आई बाय बाय बोल. बाय बाय. आता मी आली आहे माझ्या मामाच्या गावी. हा शॉर्टकट वाला रस्ता आहे. तर रिक्षाने आम्ही तिथे ड्रॉप केलंय. त्यामध्ये मामाकडे. मामा त्यावर रस्त्यात भेटला. तो डबल ठेवायला झालेला स्टँडकडे. तर तो बोला की घरी थांबा, मी येतो लगेच. आणि मग इथे थोडा आम्ही थांबणार. थोडंसं काम वाम फिनिश केल्यानंतर गावातलं. त्याच्यानंतर आम्ही जाणार गणपतीपुळ्याला. ते पण मी तुम्हाला शूट दाखवते. ते आता काय तयारी तिकडे बघ. आय रिअली डोंट नो की काय सीन आहे. बट आय विल टेल यू गाईज. या रस्त्यातनं चाललोय आम्ही आता. व्हेरी फन. मजा येते. रस्त्याच्या समोर स्ट्रीट आहे, ते माझ्या मामाचं घर आहे. मी तुम्हाला नंतर बंगला पण दाखवते इकडचा. माझ्या आईने माझ्या मावशीने बांधलाय. आई शो यू. माझ्या आईने बांधलाय तो बंगला. ओ माय गॉड. दिस इज द एरिया. खूप छान आहे, खूप मस्त आहे. मी भरपूर वर्षानंतर परत आले. होपफुली पुढे पण येत राहील हीच अपेक्षा करते मी. मला भेटते ना आपले कोंबड्या तिकडे. मला भेटते लोक. बाय बाय. मी तुम्हाला दाखवते माझ्या आईचं घर इथे आहे.
किती आयडी पाडून दाखवतो तुम्हाला आमचं घर. उद्या उद्याची आहे म्हणून आली जत्रेला. होय बरं झालं आलं ते. देव बावळला होय बरेच वर्षाने म्हटलं. बापरे मागायचा गणपती आता तिथे आला माहिती. हे आहे माझ्या आईचं घर, आमच्या गणपती बाप्पाचं घर. तर ह्याचं रेनोव्हेशन सुरू आहे, भरपूर प्रकारे काम पण बाकी आहे. त्यामुळे आम्ही त्याला टिपटॉप टिपटॉप म्हणजे प्रॉपरली राहण्या टाईप बनवतोय. तर त्यामुळे आम्ही ते स्टे नाही केलं, कारण का आम्हाला 2 दिवस स्टे करायचं होतं. त्यामुळे मी ते स्टे नाही केलं. तिथे करायचं होतं 2-3 दिवस स्टे, म्हणून आम्ही भक्तिनिवासमध्ये स्टे केला. पण ही सगळी दिस इज द बंगलो माझ्या आईचा. आणि हे आहे पूर्ण शेत. आणि मग तेवढं जगत मला थोडी भीती वाटते की केवढं आतमध्ये जाऊ केवढं नाही जाऊ. इट्स ओके. खूप मस्त आहे हा एरिया. इथे आहे पूर्ण शेत जमीन, जी काही सी ही आमची टाकी आहे. आणि इथे पण शेत आहे, तिकडे दोणी आहे. दोणी तसं वॉटर पूल टाईप असतं, ते तुम्हाला दिसतंय ते दोणी. ते पण खूप मस्त आहे, तुम्ही लोक ते नक्की बघा. I'm just so excited to be here. खूप मस्त होतं. वाव, खूप छान वाटलं मला येऊन. हा तेच बघते मी, आंब्याला मोहर आलाय. कुठे आवळ्याचं झाड? हे हे आवळ्याचं झाड आहे. चिकू चिकू इथे चिकू आहेत, त्या साईडला चिकू आहेत. चिकू आंबा मोहरला, ते पण आपण बघूया. अरे मला वाटत नाही मम्मा, मला मोठं करावं लागेल. मी आता हाफ व्लॉग टाकावं लागेल, भरपूर शूट केलं मी. हा उद्याच दिवस पण तरी हा ते चिकू दाखवले मी. आंबा कुठे? मोहर. हा 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 मोहर ना, फुलं फुलं ती. हा बघ आंब्याला किती मस्त मोहर आलाय. दिसतंय की नाही? मोहर एकदम मस्त, एकदम चांगला आहे. बघूया तो उन्हाळी थोडे आंबे पिकतात. तुम्हाला भेटते आता मी नंतरच. बाय बाय. तरी थोडं गार वाटतंय. मगाशी जाम गरम होत होतं मला सामान घेऊन. आपण एकदम फास्ट आलो तर सामान होतं ना. काळू होत आलाय, लवकर होणार ना काळू. किती वाजलेत? 6:30 पण नाही वाजले अजून. आता काय करायचं, आपण कुठे जायचंय? हा कुठे जायचंय? आता आम्ही मंदिरात जाणार, हा बघणार किती लाईन आहे, तरी पण दर्शन घेणार. हा उद्या सकाळी परत दर्शन घेणार. हा सकाळी परत दर्शन घेणार. उद्या तर गणेश जयंतीच आहे ना, हा तर परत उद्या दर्शन घेणार. आणि नंतर आम्ही थोडं योजक सरबत वगैरे घ्यायचं आहे, आवळा सरबत. थोडीफार खरेदी करणार, हात लागले. जेवणार आम्ही आणि झोपणार. सकाळी थोडस लवकर उठणार. जेवणार पण आम्ही नॉनव्हेज खाणार आता, कारण का उद्या खाऊ नाही शकत. आणि कोकणात येऊन नॉनव्हेज नाही खाल्लं असं कसं चालेल. आम्ही खाणार नॉनव्हेज. बाय बाय. छोटे स्टॉल बघतात ना तुम्ही, म्हणजे ऑलमोस्ट ते लोकांनी लावायला सुरुवात म्हणजे उद्या. पण आई मला बोलली की काय असतं हे लोक लावतात का म्हणून आता परवापर्यंत उद्या परवा. आणि हे लोक मग लोकांनी रात्रभर लावलंय. हे लोक आता उद्या परवापर्यंत सर जायचं म्हणणं, कारण हे लोक रात्रभर इकडे बसणार. उद्या पण अर्ली मॉर्निंग स्टार्ट करायचंय.
इथे रात्रभर बघा सगळं या म्हणजे लांब पर्यंत सगळं. आय थिंक उद्या पण जास्त गर्दी असेल. उद्या पण फॅसिनेटिंग वाटतंय मला. अजून असू शकतं. हा यार क्यूट क्यूट गोष्टी आहेत, फळ आहेत, खेळणी आहेत लहान मुलांची. त्याच्यानंतर काय काय असतं आई, काय काय ठेवतात ते लोक. मला तर प्रचंड धमाल झालाय. मला तर शूट करतात खूप त्रास होतो अख्खा दिवस. तर ट्रॅव्हलिंग मध्ये सकाळी नंतर गावी परत सामानाचं सगळं काम खूप धमाल झालंय. ह्या बाजूला ना, ह्या बाजूला हा कसं कसं स्टॉल लावतात इकडे सगळं ते खेळण्यांची स्टॉल, प्लास्टिकची भांडी, स्टीलची भांडी. आणि हे लोक रात्रभर थांबवायचं तेवढे लांब लोक. कपडे, खेळणी, बांगड्या, रात्रभर मिठाईची दुकानं. आता तर लाईट नाही आहे त्यांच्या इथे. बीड दिसत नाही. उद्या दिसेल. पण आहे तर गर्दी तर आहे. स्टॉल्स खूप सारे आहेत. तर उद्या तर अजून लागतील ना. उद्या अजून लागतील ना. आता जागा अडवतो. लोक जास्त लावतील. फ्राईंग पॅन नाही तवे वेगळ्या प्रकारचे तवे. हा आज सजवलंय व द्वारचा गेट. आता का गणपतीचा गेट एवढा सजवलाय गणेश जयंतीसाठी. आणि तो गेट आहे. चल चल छान सजवलाय गेट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि आतमध्ये जत्रा आहे. वाव यार, लुक्स अमेझिंग. एवढे आतमध्ये एवढं छान दिसतंय. ते उद्या जास्त गर्दी असणार. उद्या जास्त गर्दी असणार. हा उद्या असं गर्दी. लेट्स सी. पण आहे खूप गर्दी. सुरू झाली आरती. हा बसली ना बोलत. नाईस. आरती सुरू झाली गणपतीची. आरती सुरू झाली गणपतीची आणि भाऊ तिकडे बसलेत. आता ते अपडाऊन करू शकत नाही वॉकिंग मध्ये. रूमवर जाऊन सामान ठेवलं परत रिटर्न येणं. आम्ही त्याला इथेच बसवलं आणि बोललं की तुम्ही दर्शन करा नाही तर वाट बघा आमची. तर इथे बसलेत. आम्ही थोडी थोडी कामं फिनिश केली आई आणि मी. आणि आता इथे आलोय. अँड बघूया भाऊ काय बोलतात ते. तुलाच ओरडणार भाऊ. आरती सुरू झाली. आरती झालेली मिस. आरती झाली सुरू. सॅडली आरती थोडक्यासाठी मिस झाली. भाऊला शोधूया आपण. भाऊ कुठे, भाऊ कुठे, भाऊ कुठे. आपल्या चप्पल काढून जावं लागेल. आपल्या चप्पल काढून जावं लागेल ना आतमध्ये. कुठे काढायची इथे. हा पण तिथेच जाऊन काढायचं. भाऊ तिकडे आतमध्ये आहेत ना. कुंद्रा जवळ बोलले. मला काय माहिती. ते दिसलेच नाही मला कुठे. कुठे आहेत तेव्हा. बघा त्याला म्हातारा माणूस. त्याला भाऊ आरती थोडक्यासाठी मिस झाली. आरती थोड्यासाठी मिस झाली. लेट्स गो. चप्पल घेऊया ना आपण. हा मग तेच ठेवायचे ना. मस्त बसून एनर्जी सेव्ह केली ना. सचिन बोलतो ते पहिले चहा पितो आणि येतो आणि आलेच ते परत. हे डेकोरेशन आहे. मला माहिती नाही आतमध्ये केवढं आतमध्ये. मला माहिती आहे की शूट करणं अलाउडच नाही. बट एवढं जेवढं मी दाखवू शकतो तेवढं आहे. आता इथे गर्दी नाही. बट लेट्स सी उद्या सकाळचा काय सीन असेल. उद्या सकाळी किती गर्दी असेल तर आपण बघूया काय ते. पण आता गणेश जयंती त्यामुळे ते प्रॉपर लाइटिंग आहे. सगळीकडे उजाला उजाला टाईपचं आहे. बघायला थोडं काळोखात आलं जेणेकरून लाइटिंग एकदम छान दिसते, ब्राईट दिसते. आणि गर्दी तर अपॅरेंटली कमी आहे. उद्या सकाळी समजेल तेवढी जास्त येते. लेट्स सी.
आता तर मज्जा येते मला. थंडी का नाही मला हे समजत नाही. कारण का मी एक्सपेक्ट केलेलं की मुंबईत एवढी थंडी आहे तर इथे थंडी असावी, बिकॉज इथे होती थंडी. माझा मामा पण बोलला की खूप जास्त थंडी असते. लेट्स सी आता. अजून तरी मला थंडी वाजत नाही. मे बी मी स्वेटर खाते त्यामुळे पण असू शकतो. चला बाय बाय. तर आम्ही विचार बोललेलो की आम्हाला आरती भेटली नाही, पण आम्हाला दर्शन भेटलं आरतीचं पण. आणि दर्शनानंतर आम्ही बाहेर आलो तर ते शूट करणं अलाउड नव्हतं. तर त्यामुळे आपल्याला हे डेकोरेशन वाला दिसलंय. खूप छान आहे, खूप मस्त आहे डेकोरेशन वाला. तर भेटूया उद्या. बाय बाय. कोकम सरबत, कोकम सरबत पिणार रेडीमेड. एखादा फोन दिसतोय ना माझ्या, असं नाही होणार की पकडाय. द्या. आई हे धर कोकम सरबत. घे. हे काय मग कोकम सरबतच आहे. तुला पाहिजे कोकम सरबत? म्हणजे मी कोणाला घेतलं? मला आणि भाऊंना. अजून एक घेऊ? हा नंतर. एक मिनिट. तिला पण पाहिजे. ही बास्केट पण मी उचलू. हे काय घेतलं? गोड लिंबाचं लोणचं बाकी आहे ना अजून? हा गोड लिंबाचे लोणचे माईक मला नीट लागत नाही. माईकला तर नीट लागतच नाही. ही बघ ना, बघ ना, ट्राय करून बघ ना. काय मोहितो, मोहितो कसला मोहितो या? आवला मोहितो. ते आहे का अजून गोड लिंबाचे लोणचे बाकी आहे का संपलं? हा मग तेच मी तो विचारते आहे का घरी अजून. काय ताईला नकोय काय? मला कॅमेरा लागतच नाही. हो असं पकडा, सरळ पकडा. हा सरळ पकडा, तोंडावर पकडा माझ्या. गेलं नाही तसं झालंय. आता येईल काय आवाज? येईल की नाही काय माहिती आवाज. बघूया येईल का नाही आवाज. काय काय आहे? आवळा, हे कोकम, आवळा, करवंद. करवंद कोण खात? आणि प्यायचं. कैरी. कैरी पण पियायचं ना, छान लागतं. हे काय घ्यायचंय? हे मग काय राहिलं? चल ना, झालं मग. आम्ही जाणार आहोत जेवायला आणि जेवण आम्ही जाणार झोपायला. तर माझी इच्छा झाली तर मी जेवणाला शूट करणार. मी अख्खा दिवस शूट करून काम करून फिरून खूप जास्त जमले. आता हा लास्ट आम्ही योजकमध्ये शॉपिंग करतो तुम्हाला दाखवते. आणि आई पण आम्ही व्हेरी टायर्ड. मग तुम्ही रूमवर जाऊन दाखवणार की काय सीन आहे, मग काय खाणार आहोत आम्ही ते. सी यू गाईज लेटर. बाय बाय. हॅलो. आम्ही लोकांनी बाहेर, आता मी दिसते इथून की नाही दिसत ते आय डोंट नो, बट बाहेर खायचा प्लॅन केलेला आम्ही लोकांनी, बट तो काय सक्सेसफुल झाला नाही. बिकॉज माझी आईची बाबांची आम्ही लोक अख्खा दिवस फिरून 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 खूप जास्त म्हणजे प्रचंड प्रमाणात दमलो होतो. तर मला अजिबात इच्छा नव्हती की आम्ही परत म्हणजे खायचीच इच्छा नव्हती. असा एक मूड होता आमचा. आणि मग आम्ही विचार केला की आम्ही जे इन हाऊस आहे भक्त निवासमध्ये जेवण तेच खाऊ. ते पण आई आणि मी शेअर केलं एक प्लेट. ते आम्ही थोडंसं खाल्लं.
आणि प्लॅन केला डायरेक्ट जाऊन झोपायचा. आता आलोय इथे खाली, पण इथे प्रचंड थंडी आहे. मला खूप गार वाटते, खूप जास्त थंडी येते. आणि लेट्स सी, आम्ही ट्राय करू की म्हणजे काय बोलत होते विसरली. हां, इथे प्रचंड थंडी आहे. आता आम्ही थोडा टाइम टाइमपास करणार आहे. मला फक्त रील्स वगैरे अपलोड करायचे, म्हणजे अख्खा कॉन्टेंट आज माझा खूप लेट झालाय बिकॉज इथे नेटवर्क नाही आणि मी अख्खा दिवस शूट करत होते त्यामुळे. तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते. माझं भरपूर मोठे क्लिप झाले, तर मी तुम्हाला पार्शल म्हणजे मी क्लिप्स दाखवेन जसं मी एडिट करू शकेन तसं. तर हा ब्लॉग मी इथे एंड करते बिकॉज हा डे 1 माझा इथे एंड झाला. उद्या आम्ही जाणार आहोत सिद्धिविनायक बोलते काय, गणपतीपुळ्याला बीचवर. आणि दर्शनाला जास्त गर्दी नसेल तर आम्ही दर्शनाला जाणार आहे बिकॉज आमचं आज तसं दर्शन झालं आणि गणेश जयंती असल्यामुळे प्रचंड गर्दी असणार. त्यामुळे परत मामाकडे पण जायचं, कारण का तिथे पण थोडं काम आहे, ते पण फिनिश करायचं. तर तुम्ही माझे असे ब्लॉग बघत राहा. आता मी ठेवते, मला खूप गार वाटतंय आणि मी त्या साईडला आले कारण मला लाईट भेटत नव्हती म्हणून टू शूट दिस. सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल नक्की माझे ब्लॉग बघा. अँड डू लाईक, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय.